यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। सार्वजनिक बांधकाम विभागातील अजून एका अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून पोस्ट करण्यात आलाय। सकाळी 9 वाजता मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा अधिक खुलासा करणार आहेत। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सार्वजनिक बांधकाम विभागातील अजून एका अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेने पोस्ट केला आहे। सलग दुसऱ्या दिवशी मनसेचा हा व्हिडिओ बॉम्ब पाहायला मिळतोय। पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। काल सुद्धा मनसेने असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, मनसेने अजून एक व्हिडिओ पोस्ट केलाय, नेमकं काय या व्हिडिओमध्ये? अगदीच आपण पाहतोय दीपाली की मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काल पण एक व्हिडिओ बॉम्ब एक्सपोज केला होता। त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक अधिकारी आहेत, ते लाच घेताना दिसत आहेत। आज देखील एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे, एक्सपोज केला आहे। त्यामध्ये देखील बांधकामासाठी म्हणजे अगदी निधीसाठी देखील लाच घेतानाचा हा व्हिडिओ आहे। अधिकारी इथे आपल्याला पैसे मागताना स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं होतं की अशा पद्धतीची कामं ही सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुरू आहे। आज देखील सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते या व्हिडिओबद्दल अधिक स्पष्ट करणार आहेत की हा नेमका अधिकारी कोण आहे, त्याचं नाव काय आहे आणि कशासाठी त्यांनी ही लाच घेतली आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की असे 3 व्हिडिओ म्हणजे काल एक दाखवला, आज एक व्हिडिओ एक्सपोज केला, अजून एक व्हिडिओ उद्या ते जाहीर करणार आहेत। अजून एका अधिकाऱ्याचा याच विभागामधल्या की कशा पद्धतीचे अधिकारी लाच घेत आहेत आणि उद्या देखील ते एक व्हिडिओ पोस्ट करून पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे जे व्हिडिओ बॉम्ब आहेत ते मनसे नेत्यांकडून जाहीर केले जात आहेत। आगामी पालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीने पैशाचा वापर होतोय आणि कंत्राटदारांकडून पैसे उकळले जात आहेत कामासाठी, म्हणजे कंत्राटदारांना कंत्राटदारांकडून पैसे घेऊन त्यांना कंत्राट देऊन कशा पद्धतीने जनतेला फसवलं जाते, अशा पद्धतीचा जाहीर खुलासा ते पत्रकार परिषदेत घेऊन करणार आहेत। दीपाली, नक्कीच जुई, हे सगळे पीडब्ल्यूडीच्या विभागाचेच हे सगळे व्हिडिओ समोर येतात। आणखी जो पुढे येणारा व्हिडिओ आहे तो सुद्धा याच विभागातला असू शकतो का? अगदी संदीप देशपांडे यांनी कालच स्पष्ट केलं होतं की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। कंत्राटदारांकडून पैसे उकळले जात आहेत कंत्राट देण्यासाठी आणि त्यामुळे जे 3 व्हिडिओ म्हणजे काल जो एक केला, आजचा जो एक व्हिडिओ आहे तो देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचाच व्हिडिओ आहे, तिथलेच अधिकारी आहेत आणि उद्या जो तिसरा व्हिडिओ ते जाहीर करणार आहे तो देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच एका अधिकाऱ्याचा आहे। त्यामुळे हेच एक खातं आहे जिथे जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि त्यामुळे याच खात्यातील अधिकाऱ्यांचे व्हिडिओ जे त्यांच्यापर्यंत आले ते एक्सपोज करत त्यांचा खुलासा जो आहे तो करत आहेत। निश्चितच जुई, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी जुई। तर आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी मनसेने हा व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे। 25 बोले शेयर मार्केट पे है क्या? ऐसे चल रहा है क्या? 25% क्या करेगा? क्या करेगा आदमी? तो इधर हम न्यूज कहते हैं, गाड़ी आया सुनते हैं जी, अभी इतना मेहनत मर गया, मैं इंस्ट्रूमेंट बनाया, मैं जाएगा, मैं खूब काम करेगा, मैं दिखेगा, पैसा आने के पहले ही उनको पैसा देना पड़ता है। वही तो है ना साहब, वही तो तकलीफ है, क्या बोले। अपना करके ले लो साहब, जरा बिल कर देखो। दिया ना नहीं, अभी जाने का मेरे को इधर इसका मराठी रवसाव का फोन आ रहा है, उनका भी थोड़ा हिसाब वगैरह देखने का। बहुत थोड़ा है, कितना बोल रहा, सिर्फ आपके लिए मैं अरेंजमेंट कर रहा हूँ, बता रहा हूँ।